जरा विचार करा, आजचा आपला दिवस कसा जातो. सकाळी उठणं, कामासाठी धावपळ, शेकडो हजारो अनोळखी चेहऱ्यांच्या गर्दीतून प्रवास. आता कल्पना करा की हे सगळं आयुष्य पूर्णपणे वेगळं आहे. हजारो हजारो वर्षांपूर्वीचं. बघा, एका बाजूला आहे निओलिथिक काळातलं एक छोटंसं गाव. जेमतेम 150 लोक असतील. इथं प्रत्येक जण एकमेकांना ओळखतो. बहुतेक सगळे नातेवाईकच आहेत. आणि दुसऱ्या बाजूला उरुकसारखं एक प्राचीन शहर. तब्बल 50,000 लोक. म्हणजे रोज अशा लोकांच्या बाजूनी चालायचं ज्यांना आपण आयुष्यात कधी पाहिलंच नाही. विचार करा, किती मोठा आणि किती विलक्षण बदल होता हा. आणि हो, हा जो प्रचंड बदल होता ना, तो काही अचानक झालेला अपघात नव्हता. तर हा एका नव्या युगाचा जन्म होता. एका नव्या संकल्पनेचा, जिला आज आपण सभ्यता किंवा सिव्हिलायझेशन असं म्हणतो. चला, हे जरा सोप्पं करून समजूया. शहर हे या मोठ्या सामाजिक बदलांसाठी एका इंजिनसारखं काम करतं. ते या बदलांना एक प्रकारची गती देतं. कारण जेव्हा इतके सगळे लोक एकाच ठिकाणी एकत्र येतात, तेव्हा समाजाला चालवण्याचे जुने नियम कालबाह्य ठरतात आणि नवीन नियम तयार होतात. तर ही जी नवीन जीवनशैली होती, ती 4 मुख्य स्तंभांवर उभी होती. पहिलं म्हणजे नागरीकरण, म्हणजेच शहरांची प्रचंड वाढ. दुसरं सामाजिक स्तरीकरण, म्हणजे समाजात शासक आणि शासित, श्रीमंत आणि गरीब असे वेगवेगळे वर्ग तयार होणं. तिसरं राज्य, म्हणजे केंद्रीय सरकार जे कायदे बनवतं, व्यवस्था पाहते. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, लेखन, ज्यामुळे संवाद आणि सगळ्या गोष्टींची नोंद ठेवणं शक्य झालं. आणि यातली गंमत अशी आहे की सभ्यतेची कल्पना शहराच्या कल्पनेपासून वेगळी करताच येत नाही. अगदी सिव्हिलायझेशन या शब्दाच्या मुळातच सिव्हिटास म्हणजे शहर हा शब्द दडलेला आहे. सोप्पं आहे, शहरांशिवाय सभ्यता नाही. चला तर मग आता यामधल्या पहिल्या मोठ्या बदलाकडे वळूया. समाज स्वतःला कसा संघटित करतो आणि त्यात आपोआपच उच्च-नीच स्तर कसे तयार होतात. हे समजायला एक मस्त उदाहरण आहे. विचार करा, गाव म्हणजे काय, तर एक मोठं फॅमिली फंक्शन, सगळे नातेवाईक, सगळे ओळखीचे. पण शहर म्हणजे एक भला मोठा कॉर्पोरेशन, जिथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, मॅनेजर्स आहेत, एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे. आणि हीच ती सामाजिक शिडी आहे जी शहरांमध्ये तयार झाली. सगळ्यात खालच्या पायरीवर शेतकरी, जे सगळ्यांसाठी अन्नधान्य पिकवतात. त्यांच्यावर कारागीर, जे गरजेच्या वस्तू बनवतात. त्यानंतर लेखक आणि पुजारी, जे ज्ञान आणि प्रशासनाचं काम बघतात. आणि सगळ्यात वर शासक आणि उच्चभ्रू वर्ग, जे संपूर्ण शहरावर नियंत्रण ठेवतात. कामाच्या याच विभागणीमुळे इतिहासात पहिल्यांदाच समाजात स्पष्टपणे असे वेगवेगळे वर्ग निर्माण झाले. आता साहजिकच एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शहरी समाजाचं व्यवस्थापन करणं हे एक खूप मोठं आवाहन होतं. आणि ते आवाहन पेलणं शक्य झालं एका नवीन क्रांतिकारी साधनामुळे. आपल्याला काय वाटतं, लिखाणाचा शोध कशासाठी लागला असेल? कदाचित सुंदर कविता लिहायला किंवा गोष्टी लिहायला? पण नाही, सत्य खूप वेगळं आणि खरं तर जास्त इंटरेस्टिंग आहे. लिखाणाचा शोध लागला होता सत्तेसाठी, प्रशासनासाठी. हो, लिखाण ही त्या काळातली एक नवीन पॉवरफुल टेक्नॉलॉजी होती. बरं, या लेखनामुळे शासक काय करू शकले? तर ते धान्याचा साठ्याचा हिशोब ठेवू शकले, लोकांकडून कर गोळा करू शकले, संपूर्ण शहरासाठी कायदे जारी करू शकले आणि मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो कामगारांना एकत्र आणू शकले. थोडक्यात सांगायचं तर लेखन ही राज्याची पहिली ऑपरेटिंग सिस्टम होती. पण सभ्यता या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच इतका सोपा आणि सरळ नव्हता. या शब्दामागे एक थोडा गुंतागुंतीचा इतिहास आहे. पूर्वी कसं होतं की सभ्यता या शब्दाचा वापर काही संस्कृतींना श्रेष्ठ आणि इतरांना मागासलेलं ठरवण्यासाठी केला जायचा. यात अनेकदा युरोपियन दृष्टिकोन असायचा. पण आताचे अभ्यासक असं मानत नाहीत. त्यांच्या मते ही फक्त एक पद्धत आहे, जशा अनेक पद्धती असू शकतात समाजाने एकत्र येऊन काम करण्याची. यात कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आणि भविष्यात काय दडलंय यावर एक नजर टाकूया. या सगळ्या चर्चेचा सार काय? तर तो अगदी सोपा आहे. जेव्हा माणसांनी मोठ्या संख्येने एकत्र शहरांमध्ये राहायला सुरुवात केली, तेव्हा मानवी समाजाची संपूर्ण रचनाच बदलून गेली.
आपलं काम, आपले सामाजिक संबंध, आपलं सरकार, आपल्या जीवनातली जवळजवळ प्रत्येक गोष्ट ह्याच बदलामुळे घडली आहे. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतो. हजारो वर्षांपूर्वी शहरांनी माणसांना एकत्र आणलं आणि पहिली सभ्यता घडवली. मग आता विचार करा, आजचं आपलं हे डिजिटल जग, ही आपली ऑनलाईन नेटवर्क्स, ही भविष्यात काय निर्माण करतील? कोणत्या प्रकारचा नवीन समाज घडवतील? किंवा कोणती नवीन सभ्यता? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?